वेलकम टू 1729 आचार्य अकॅडमी. मी प्रियांका. आज आपण शिकणार आहोत केमिस्ट्री मधला एक इंटरेस्टिंग टॉपिक विच इज हाऊ टू आयडेंटिफाय फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. तर हा टॉपिक इम्पॉर्टंट का आहे? बिकॉज मागच्या वर्षी याच्यामध्ये या टॉपिकवर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आलेले आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. सो दिस इज अ इम्पॉर्टंट टॉपिक. चला तर आता बघूया आपण हाऊ टू आयडेंटिफाय फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. तर फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज फाइंड करण्यासाठी ना 3 पॅरामीटर्स आहेत. ते 3 पॅरामीटर्स कोणते आहेत ते आपण आज बघूया. ठीक आहे. तर त्याच्यामधला फर्स्ट पॅरामीटर असा आहे की तो जो रिॲक्शन आहे तो रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल म्हणजे काय? तर रिव्हर्सिबल फर्स्ट आपण लिहून घेऊ. फिजिकल चेंज काय असतो? रिव्हर्सिबल असतो. आणि केमिकल चेंज काय असतो? इरिव्हर्सिबल असतो. आता रिव्हर्सिबल म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय? रिव्हर्सिबल म्हणजे सपोज एखाद्या गोष्टीपासून एक नवीन गोष्ट बनलेली आहे आणि त्या परत नवीन गोष्टीपासून आपण ती सुरुवातीची गोष्ट आहे ती परत आपण जर बनवत असू तर त्याला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल. जर सपोज एखादी गोष्ट बनली आहे आणि ती परत त्याच्या रिटर्न बॅक मध्ये येणार नाही तर ती काय असेल? इरिव्हर्सिबल असेल. ठीक आहे. तर एक्झाम्पल द्यायचा झाला तर सपोज एखादा फ्रूट घ्या. कच्चा फ्रूट आहे तो त्या पिकलेला आहे. तो पिकलेला फ्रूट परत कच्चा होणार आहे का? नाही. दॅट इज इरिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे. आता सपोज मी पाणी घेतलं. पाणीला जर फ्रीज मध्ये ठेवलं तर तो बर्फ होणार आणि तो बर्फ परत जर मी बाहेर काढला तर तो परत कन्वर्ट होणार पाण्यामध्ये. मग हे काय झालं? रिव्हर्सिबल झालं. कळालं? व्हॉट इज रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल. तर फिजिकल चेंज काय असतो? रिव्हर्सिबल असतो. आणि केमिकल चेंज काय असतो? इरिव्हर्सिबल असतो. हे झालं फर्स्ट पॅरामीटर. सेकंड पॅरामीटर डिपेंड्स ऑन मॅटर. ठीक आहे. तर केमिकल चेंज मध्ये सबस्टन्स मधला जो मॅटर आहे ना तो चेंज होत नाही. चेंज होत नाही. काय चेंज होत नाही? मॅटर इन अ सबस्टन्स. ठीक आहे. बट केमिकल चेंज मध्ये हे जे मॅटर असतं मॅटर इन अ सबस्टन्स काय होतो? चेंज होतो. केमिकल चेंज मध्ये मॅटर इन अ सबस्टन्स चेंज होतो. सेकंड पॅरामीटर कळाला? व्हॉट इज फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज? फिजिकल चेंज मध्ये जे पण मॅटर ऑफ द सबस्टन्स आहे तो चेंज होत नाही. आता आपल्याला जो एक्झाम्पल बघितला वॉटरवाला, वॉटर कन्वर्ट इंटू आईस कन्वर्ट इंटू वॉटर. त्याच्यामध्ये मॅटर कोणता चेंज झाला का? नाही. तर फिजिकल चेंज मध्ये मॅटर चेंज होत नाही. अँड इन केमिकल चेंज द मॅटर ऑफ द सबस्टन्स विल चेंज. ओके. कळालं सेकंड पॅरामीटर. त्यानंतर थर्ड पॅरामीटर आहे फिजिकल स्टेट. थर्ड पॅरामीटर आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय? फिजिकल स्टेट म्हणजे तो सबस्टन्स सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅशियस आहे. ठीक आहे. तर फिजिकल चेंज मध्ये ओनली फिजिकल स्टेट चेंज होतात. ओके. आणि केमिकल चेंज मध्ये तो फिजिकल स्टेट जो आहे तो एकतर चेंज होऊ शकतो किंवा नाही. ठीक आहे. केमिकल चेंज मध्ये फिजिकल स्टेट चेंज होऊ शकतो किंवा नाही. डिपेंड्स ऑन द रिॲक्शन. ठीक आहे. तर केमिकल चेंज मध्ये कंपल्सरी फिजिकल स्टेट काय होणार आहे? चेंज होणार आहे. आणि केमिकल चेंज मध्ये फिजिकल स्टेट डिपेंड्स ऑन रिॲक्शन. फिजिकल स्टेट डिपेंड्स ऑन रिॲक्शन. ठीक आहे. कळालं? परत एकदा आपण रिवाइज करून घेऊया. हाऊ टू आयडेंटिफाय फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फर्स्ट पॅरामीटर काय आहे? फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके. त्यानंतर फिजिकल चेंज मध्ये मॅटर सबस्टन्सचा जो मॅटर आहे तो चेंज होणार नाही आहे. थर्ड पॅरामीटर फिजिकल चेंज मध्ये कंपल्सरी त्या सबस्टन्सचा फिजिकल स्टेट काय होणार आहे? चेंज होणार आहे. हे 3 पॅरामीटर्स आहेत फॉर फिजिकल चेंज. त्यानंतर केमिकल चेंज साठी 3
पॅरामीटर्स काय आहेत, केमिकल चेंज काय असतो, इरिव्हर्सिबल असतो. सेकंड पॅरामीटर कंपल्सरी, तो जो रिॲक्शन, तो सबस्टन्सचा जो मॅटर आहे तो काय होणार आहे, कंपल्सरी चेंज होणार आहे. आणि थर्ड पॅरामीटर इज फिजिकल स्टेट, हा एकतर चेंज होऊ शकतो किंवा नाही, डिपेंड्स ऑन रिॲक्शन. ओके, तर आपण लास्ट इयर 2023 मधला या टॉपिकवर बेस्ड असलेला एक क्वेश्चन बघूया. ठीक आहे, तर तो क्वेश्चन असा होता, हा क्वेश्चन होता आणि या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं होतं. हा 3 मार्कासाठी प्रश्न आलेला होता आणि याच्यामध्ये फक्त फाइंड करायचं होतं की फिजिकल चेंज कोणता आहे आणि केमिकल चेंज कोणता आहे. तर फर्स्ट काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. आता बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर, आईस कन्वर्ट होत आहे वॉटर मध्ये. याच्यामध्ये आईस इज इन सॉलिड स्टेट, ओके, वॉटर इज इन लिक्विड स्टेट, बरोबर. ओके, तर इथं फिजिकल स्टेट चेंज होता है ऑफ वॉटर, कंपोजिशन चेंज होता है का, मॅटर चेंज होता है का, नाही. सो द फिजिकल स्टेट ऑफ वॉटर इज लिक्विड अँड द फिजिकल स्टेट ऑफ आईस इज सॉलिड. हेन्स इथं फक्त काय आहे, चेंज इन फिजिकल स्टेट. तर चेंज इन फिजिकल स्टेट असेल तर कोणता चेंज असतो, तर तो असतो फिजिकल चेंज. हेन्स द फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर इज अ फिजिकल चेंज. ओके, सेकंड आहे कुकिंग ऑफ फूड. कुकिंग ऑफ फूड म्हणजे फूड बनवायचं आहे. आता सपोज तांदूळ आहे, तांदूळ घेतलं, त्याचा भात शिजवला आपण. आता तो भात जो बनलेला आहे त्याला परत तांदूळमध्ये कन्वर्ट करू शकतो का आपण, नाही. तर हा प्रोसेस काय आहे, इरिव्हर्सिबल आहे. तर इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे कोणता चेंज असतो, दॅट इज केमिकल चेंज. हेन्स कुकिंग ऑफ फूड इज अ केमिकल चेंज. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर म्हणजे काय, वॉटर कन्वर्ट होतं इन द इट्स गॅशियस स्टेट. बघा, आता वॉटर काय आहे, इन अ लिक्विड स्टेट. ओके, त्याचं कन्वर्ट होतं वॉटर वेपर्स मध्ये. वॉटर वेपर्स कोणत्या स्टेटमध्ये आहेत, गॅशियस स्टेटमध्ये. म्हणजे इथं काय चेंज होत आहे, फिजिकल स्टेट ऑफ वॉटर चेंज होत आहे. म्हणजे हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज. ओके, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर काय आहे, फिजिकल चेंज. त्यानंतर काय आहे, डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमक. डायजेशन म्हणजे अन्नपचन. अन्नपचन हा एक काय आहे, केमिकल रिॲक्शन आहे. सो हेन्स याच्यामध्ये मॅटर ऑफ दॅट सबस्टन्स काय होतो, चेंज होतो. हेन्स दॅट इज अ केमिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड इज अ केमिकल चेंज. त्यानंतर लास्ट काय आहे, मिल्क टर्न इनटू कर्ड. म्हणजे दूध कन्वर्ट झालेलं आहे दह्यामध्ये. दही परत दुधामध्ये कन्वर्ट करू शकतो का, नाही. तर हे काय आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे कोणता चेंज असतो, केमिकल चेंज असतो. ठीक आहे, तर हे केमिकल चेंज. असेच जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला ऍप डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता आणि आमचे टीम तुमचे डाऊट्स क्लिअर करतील. थँक्यू फॉर वॉचिंग.